साक्षी 11 आणि नाकवा 11 या संघाचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू नाकवा 11 आणि साक्षी 11. नखवाचे ओनर या ठिकाणी आलेत. साक्षी 11 आणि नाकवा 11 आणि पहिल्या चेंडूवरती तिरपा उद्ध्वस्त केला आहे. खरोखरच सुरेख असं मला म्हणावं लागेल तो नाकवा 11 कडून पूजेश सकाळ 17 पासून ते आतापर्यंत सुरेख अशी कामगिरी करतोय. तो पूजेश उत्कृष्ट गोलंदाज च्या मानासाठी हा एक नवोदित खेळाडू. खरोखर बघूया एक पहिल्या चेंडूवरती तेजस पोकळे याचा तिरपा उद्ध्वस्त करून सुरुवात केली आहे. साक्षी 11 या संघाला सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. हारो या मरो जर पुढच्या डगआउटला जायचं असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. कारण प्रत्येक संघ हा एक सामना जिंकला. नाकवा 11 ने परत क्वालिफाय केलं 2 सामने जिंकून. त्याच्यामुळे साक्षी 11ला जर पुढच्या पर्यंत जायचं असेल तर सामना जिंकावाच लागेल काही करून. बघूया पूजेश आपला पुढचा चेंडू घेऊन गौरव यांच्यासाठी. गौरव सामना करणार तो पूजेशाच्या पुढच्या चेंडूचा. पूजेशचा चेंडू गौरव याला चेंडू लेफ्ट साईडच्या 12 चेंडू पायावर आदळतो. चेंडू तो बॉलच्या दिशेने तर एकदा पळून काढल्या. बघूया काय होते पुढे. आणि 2 धाव पळून काढल्या. तिसरी धाव पण घ्यायची आहे परंतु 2 धावसंख्येवर समाधान मानावं लागलं. या 2 धावसंख्येने संघाचं खातं खोलतंय. संघाची धावसंख्येने सुरुवात होते. धावसंख्या होती ती 1-2. पहिल्या चेंडूवरती गडी गमावल्यानंतर धावसंख्येची सुरुवात झाली 2 या धावसंख्येने. पूजेशचा चेंडू खरोखर सुरेख असं मला बोल पंचांचा इशारा येतो. लेफ्टच्या बाहेर जाणार चेंडू वळून वाईड. सुरेख असा स्पर्धा आहे ती धावलेली प्रीमियर लीग पर्व पहिलं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सुरू आहे. कोणताही वादविवाद नाही आहे. शांतपणाने आपल्या क्रिकेटला साजेसा खेळ केला जातो मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान पूजेचा पुढचा चेंडू आकुटकबा चेंडू कट करायचा. चेंडू बॅटच्या पाठीत येत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. यष्टीरक्षक दसुरे आपलं काम योग्य दसुरे एक नामवंत यष्टीरक्षक आहेत. सुरेख यष्टीरक्षण करतायत आणि चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या खरोखर जखडून ठेवली आहे ती पूजेश याने 1-3. पूजेश यांचा पुढचा चेंडू पंधांच्या उजवीकडून डावकू मालकांना आणि फलंदाज बघूया काय होतंय. आणि फलंदाज बाद होतोय. पहिल्या षटकामध्ये 2 जोरदार धक्के दिले आहेत ते
पूजेश यांनी आणि फलंदाज बाद झालाय तो गौरव. धावसंख्या खरोखर या गोलंदाजाला हुकून दिल्या. पूर्ण स्पर्धेत पाहायला गेलं तर याची गोलंदाजी धारदार झाली आहे. धावा तर हुकून दिल्या, त्याच्यापुढे विकेटी मिळवून दिल्या आहेत. हा मातकरी ठरू शकतो, या स्पर्धेचा गोलंदाज ठरू शकतो. बघूया आणि त्याला कोण आव्हान देतोय, कुठला गोलंदाज त्याच्यासमोर आव्हान देऊ शकतो का, हे काही काळानं ठरवलं जाईल. परंतु माझ्या माहितीप्रमाणे या गोलंदाजाकडे पूर्णपणे आपल्या संघासाठी 100% योगदान दिलं गोलंदाजीच्या रूपात. 2 बळी मिळवल्या, 4 चेंडूमध्ये 2 बळी मिळवल्यात. सुरेख असं मला म्हणावं लागेल तो पूजेश यांचा. बघूया आणि पहिल्या चेंडूवरती आघात केलाय, पण सुरक्षित म्हणावं लागेल. आणि 2 धावा रोखल्यात त्या क्षेत्ररक्षकांनी सीमारेषेवरती. षटक संपतंय. धावसंख्या होती ती 5. 2 गाड्यांच्या मोबाईल धावसंख्या होती 5. नितीन तिलोटकर कुठे असतील, नितीन तिलोटकर ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. रिधान 11चे संघ मालक नितीन तिलोटकर. दरम्यान जावं डगआउट मध्ये मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पेटाळे. बघूया, जो षटकारांचा महाराजा ठरला होता, परंतु त्यानंतर मात्र काही लय सापडले. म्हणून बघूया गोलंदाजीच्या रूपात काय करू शकतो अनिकेत पेटाळे. बघूया पहिला चेंडू घेऊन अनिकेतचा. बघूया काय करतोय पंच. आव्हानाची खून करता त्यांनी एक धावसंख्या वाढून होते ते 6. पहिला चेंडू काहीसा सर टाकलाय, सर मारा केला तो अनिकेत यांनी. अनिकेत पेटाळे एक फलंदाज म्हणून मानला जातोय, परंतु आता त्याने जबाबदारी घेतली आहे, आपण गोलंदाजी करू शकतो. बघा गोलंदाजी किती यश मिळतं ते अनिकेत पेटाळे यांना. अनिकेत पेटाळे यांचा पुढचा चेंडू ऑफच्या बाहेर टाकला, चेंडू उंच उडवून दिला. बघा काय होतं, चेंडूच्या खाली क्षेत्र येतोय, मात्र चेंडू शिमण्याच्या जमिनीवर ताण होतोय. सुरेख प्रयत्न केला होता, सूर्याच्या प्रकाशामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि फसलाय. मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बाउंड्रीच्या दिशेने फक्त 1 धाव दिली आहे. धावसंख्या होती 6. 2 गड्याची मुंबईला धावसंख्या होती 6. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं होतं नाकवा 11 संघाला, साक्षी 11 संघाला. पुन्हा एकदा खरोखर सुरेख चेंडू, सुरेख चेंडू म्हणावं लागेल अनिकेत यांचा, ज्याच्याकडून षटकार चौकांची अपेक्षा आहे त्या तोच फलंदाज. आता मात्र सुरेख अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, आपल्या संघाला 100% योगदान देतोय तो अनिकेत पेटाळे. अनिकेतचा पुढचा चेंडू आणि अकोलटा पहिला चेंडू शॉटपट चेंडू. बघूया काय होतोय. आणि आता मात्र एक सुरेख झेल टिपलाय, चेंडूचा अंदाज घेत चेंडू अतिशय सुरेख टिपलाय. या क्षेत्ररक्षकाला खरं मानावं लागेल, प्रकाश डोळ्यावरती येत असताना सुद्धा चेंडूचा अंदाज काही सोडला नाही आणि फलंदाजाला डगआउट पण पाठवलंय. जितेंद्र यादव नवीन फलंदाज. विशाल पोकले. बघूया आपलं काय करतो आपल्या संघासाठी. विशाल पोकले एक नामवंत असा खेळाडू आहे. पोकलेवाड संघाकडून कित्येक वर्ष आपलं योगदान देताना. बघूया आपल्या संघासाठी यावेळी काय करतोय. आज आपल्या गावासाठी एक लीग खेळताना बघूया अनिकेत पेटाळेचा पुढचा चेंडू घेऊन पंचच्या डावीकडून मारा करणार ते विशाल पोकले याला. विशाल पोकले याने चेंडू चेंडू तडकवला. चेंडू येतो जो कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने एकदा पळून काढले, दुसरी धाव घ्यायची आणि दुसरी धाव पळून काढली आहे. 2 धावा पळून काढल्या. सुरेख रनिंग मिनिट विकेट आहे होते दोन्ही बॅटरमध्ये.
आणि 2 धावा तिथे एकदा मिळणार होती, 2 धावा मिळाल्या. धावसंख्या होती ती 11. धावसंख्या होती सॉरी 9. आणि आता मात्र सुरेख असा झेल पकडलाय आणि फलंदाज बाद झालाय तो विशाल. तर मग षटक संपता येते. अनिकेत पेटाळे यांचं अनिकेतने आपल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले आहेत. नाकवा 11 संघ खरोखरच अतिशय सुरेख असा सामना क्रिकेटचा खेळ आपल्या या मैदानात दाखवताना दिसतोय. 2 सामने जिंकले, तिसरा सामना जिंकून बघूया सामन्याची हॅट्रिक करतो का आणि विजयी दिशेने वाटचाल करतो का. नाकवायला संघ मालक बॉलच नाव सांगायचंय. ऑफ म्हणजे बराच बाहेर चेंडू आणि पंच वायरची खून करतायत. नचिकेत आपला पहिला संघावरती सज्ज घेऊन पंचांची डावीकडून माना करणार आहे तो. व काय होतं चेंडूच्या खाली क्षेत्राशी येतो का, झेल पकडतो का, पण चेंडू दान होतोय. एक धाव पळून काढलाय, दुसरी धाव घ्यायची आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. सुरेख असं क्षेत्र पाहायला मिळतं ते अनिकेत यांचं. धावसंख्या 2 ने वाढून होते आहे 12. नाही विजयने त्याने मारला. बघा एक धाव पळून काढलाय आवंताच्या रूपात, वाईटच्या रूपात 2 धावा मिळत आहेत. बॅटर कोण आहे, बॅटर कोण बघूया विजय काय करतोय. निश्चित पुढचा चेंडू अकोल्याबा चेंडू कट करता, चेंडू बॅटचे पटायचे, चेंडू जातो निर्धाव. यशस्वी योगेश दसूर आपलं काम चोख पार पडतायत. आणि नचिकेत आपलं खरोखर सुरेख असं ऑफ स्टंपच्या दिशेने ठेवला मारा, अचूक असं मला म्हणावं लागेल नचिकेत यांचा. बघूया निचिकेत निचिकेत पुढचा चेंडू घेऊन आम्ही त्याला चेंडू कट करायचा, चेंडू बॅटची पटा येत नाही आणि चेंडू पुन्हा निर्धाव जातो. धावसंख्या झाली 14. बघा काय होतं, चेंडू फडकवला, चेंडू बॉलर दिशेने जातोय. बघूया 2 धावा पळून काढल्यात आणि 2 धावसंख्या होते ती 16. काहीतरी वेगळं करा ना, आपण लोकांचे वेगळं करायचं. इथून अरे पण आता झाली नाही की बाकी आहे काय करू किती 2-2 ओव्हरचे मी काय म्हणतो मला सांग, ही एक शेवटची लीगची एक मॅच शेवटची बाकी आहे बरोबर, आणि नंतर 2 सेमी ना आणि फायनल ना. अरे आरामात वाजले किती वाजले 6:30 पर्यंत. किती वाजले 4:15 झाले.
प्रसादचा चेंडू हा पिल्डाकडे चेंडू अक्षरशः बिरकावून दिला चेंडू सीमाराच्या बाहेर धावा येतात 6 येतं खणखणीत चांदणे षटकार या षटकारावर धावसंख्येला आकार मिळतोय काहीसा संत गतीने चाललेला खेळ मात्र आता मात्र या षटकाराने बघा काय होतं या पुढच्या 4 चेंडूमध्ये षटकाराने सुरुवात चांगली केली धावसंख्या 4 वाढून होते ती 22 बघा काय होतंय ते काय होते बघूया आता हा चेंडू अपील टाकला चेंडू तडकवला चेंडू तो फायनलच्या दिशेने चेंडू वाढवीपर्यंत 2 धावा पडायचे बघूया 1 धाव मिळते आणि 2 धावा पळून काढल्यात यानंतर होणार सामना काकाश्री आणि फाय ब्रदर्स काकाश्री आणि फाय ब्रदर्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे काकाश्री आणि फाय ब्रदर्स आणि आता मात्र त्रिपा उद्ध्वस्त केलाय तो प्रसाद यांनी हो बघा काय होते ते आणि आता मात्र तो षटकार कणकणी घेश हे जे आता आतिषबाजी होते ही षटकारांची आतिषबाजी पहिल्या षटकापासून केली पाहिजे होती कारण सामना जिंकायचं आहे तुम्हाला नाकवाई लेवलला जर हवायचं होतं तर ही अशी फटकेबाजी सुरुवातून करायची होती कारण धावसंख्येचा जो आगाज आहे जी धावसंख्या उभारायची होती ती मोठी धावसंख्या उभारण्यासाठी सुरुवातीपासून स्ट्राईक करायची होती आघात करायचा होता पण आता मात्र धावसंख्येला वेध घेतल्या धावसंख्या होती ती 30 आणि पुन्हा एकदा बॅटची कळ घेतल्या बघूया काय करतो क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल टिपला आणि टीमचा अंदाज घेत फलंदाज बाद झालाय दरम्यान षटक संपतंय या निर्धारित 20 चेंडूमध्ये 30 धावांचं आव्हान म्हणजे 31 धावांचं आव्हान ठेवलंय ते नाकवा 11 या संघाला नाकवा 11 हा संघ या जिंकला हा सामना नाकवा 11 जर हा सामना जिंकला तर टॉपसाठी क्वालिफाय होईल तसं म्हटल्यास ती क्वालिफाय झालेली आहे परंतु साक्षी जिंकली ना याचा साक्षी पर मॅच आहे ना साक्षी जिंकली तर क्वालिफाय होईल हरली तर हे तिघांना बॉल आउट चला सर्वांच्या माहितीसाठी शिवाज्ञाचा सांगतो तुला शिवाज्ञा साक्षी समजा हरली शिवाज्ञा साक्षी आणि रिदान याच्यामध्ये बॉल आउट नक्कीच आपण पाहतो एका गटामध्ये 4 टीम आल्या आहेत म्हणजे 4 टीम आहेत एका बाजूला शिवाज्ञा दुसऱ्या बाजूला साक्षी तिसऱ्या बाजूला तिसरी टीम असेल रिदान आणि चौथा असेल नाकवा संघ क्वालिफाय झालाय आणि 3 संघामध्ये आपण जर पाहिलं साक्षी जर ही मॅच हा सामना जर गमावला तर शिवाज्ञा रायडर्स साक्षी 11 आणि रिदान याच्यामध्ये बॉल आउट केला जाईल आणि त्यांच्यामध्ये जो टॉपर असेल तो मात्र चौथा संघ असेल क्वालिफाय करणारा आणि जर साक्षी हा सामना जिंकला तर मात्र साक्षी 11 हा मात्र टॉप 4 मध्ये पोहोचेल कुणाला काही शंका असेल तर विचारायचे आम्ही सर्व तुम्हाला सविस्तर सांगितले जर साक्षी 11 हा संघ हरतोय तर मात्र 3 संघामध्ये बॉल आउट केला जाईल एका बाजूला शिवाज्ञा दुसऱ्या बाजूला साक्षी त्याच्यानंतर तिसरा संघ असेल रिदान त्याच्यामध्ये बॉल आउट मध्ये जो टॉपर असेल तो मात्र टॉप 4 मध्ये जाईल धन्यवाद याच्यानंतर फाय ब्रदर्स आणि काकाश्री हा देखील संघ टॉप 4 मध्ये गेलाय परंतु पहिल्या नंबरवरती कोण राहील ही मॅच ठरवणार आहे त्यामुळे फाय ब्रदर्स आपण यायचं आहे तसं नाही टॉपला 1 ला कोण राहील जर समजा हरला नाही खाली राहिला तर मॅच दुसऱ्या बरोबर लागेल लीग मध्ये नाही ते पहिले क्लिअर करा मला ना माहिती यांची नाव इथे आहे रे A1 A1 B A2 A2 आणि हे काय नाही नंतर आता ॲग्रेशन वेगळा आहे
फाईव्ह ब्रदर्स चला लवकर या. समोरचा संघ देखील या ठिकाणी आलाय. टॉससाठी कॅप्टन पुन्हा एकदा, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. चला ऑफिशियल पंच मॅच ऑन करायचे. चला फाय ब्रदर्स आपण यायचंय. या स्पर्धेचा शेवट, आपण जरी या स्पर्धेच्या माध्यमातून बाहेर गेला असला तरी सुद्धा शेवट मात्र गोड करा, कारण का अजून 1 वर्ष या स्पर्धेची आपल्याला वाट पाहावी लागेल. आणि नक्कीच तुमचा जो खेळ आहे प्रामाणिक तो मैदानाच्या आतमध्ये दाखवा. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एक षटकारांचा बेता बादशाह मैदानाच्या आतमध्ये विनीत पेटावलेला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला बॅटर असेल पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती धमाका केलाय. चेंडू जातोय का सीमा रेषा पार, षटकार. नक्कीच नाणेफेकीचा कौल फाय ब्रदर्सच्या संघाने जिंकलाय. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. राजशबाब, धमाल, बेमिसाल, कमाल बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये फरार, षटकार. धावसंख्या 12 आणि चाहते देखील खुश असतील आणि संघ सहकारी देखील खुश आहेत, कारण का आतापर्यंत अनबिटन हा संघ राहिलाय. आणि चेहऱ्यावर आपण हसू पाहतोय. तुषारजी ओनर असतील या संघाचे, एक वेगळं नाव ठेवलं होतं आणि आपल्या नावाला साजेसा खेळ त्यांच्या माध्यमातून अगदी आपली नौका तारून नेण्याचं काम विनीतच्या माध्यमातून केलं जाते. माफ करा, अनुच्या माध्यमातून म्हणजेच अनिकेत पेटावेच्या माध्यमातून चांगला खेळ. सुनील वरती आम्हाला बोललाय तिसरा येतोय का, परंतु मी सुद्धा काय कमी नाहीये. कभी तेरी कभी मेरी. वार तर एका बाजूला वार केला जातोय, तर दुसऱ्या बाजूला पलटवार आपण पाहतोय सुनीलच्या माध्यमातून. धावा बनवायच्या त्या आपण जर पाहिलं तर 31, आतापर्यंत 12 झाल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, 1 धाव मात्र मिळते. आणि नक्की नक्कीच बॅटची एज घेते आणि सर्वांवरती कुठेतरी दारोमदार असेल. अनुची बॅट मात्र पहिल्या षटकामध्ये बोलली आहे. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. पहिले षटक या ठिकाणी समाप्तीची घोषणा पंच या ठिकाणी करतायत. सामना लवकर सुरू करायचा. अजून 5 मॅची बाकी आहेत मित्रांनो, जरा लवकर पिकअप घ्या, कारण अजूनही सेमीफायनल, फायनल, थर्डसाठी मॅच आणि अजून एक लीग मॅचची 1 मॅच, अशा 5 मॅच बाकी आहेत. मला त्यामुळे जरा सहकार्य करायचं आहे. अनिकेत पेटावे, बघूया या मॅच सामन्यामध्ये हिरो ठरतोय का, या 5 चेंडूमध्ये मॅच संपवतो का. नाकोळा 11 एक अनबिटन, अजूनही हरला नाही. 2 मॅच चालत, 2 मॅच जिंकलाय. तिसरी मॅच त्याला जिंकायची आणि विजयाच्या उमरट्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा काढल्यात. गोलंदाज येतोय तो विशाल.
बघूया काय करतो अनिकेत पेटावे. अनु या नावाने प्रसिद्ध असलेला एक उंचपुराचा खेळाडू आहे. मी या फलंदाजाला जाणतोय. षटकारांचा महाराजा केचीपाड्याच्या ग्राउंडमध्ये या खेळाडूने धमाका घातला होता. तोच हा खेळाडू. मी ह्याला चांगला अनुभव आहे. या काय करू शकतो. षटकारांचा बादशाह ठरला होता गावच्या क्रिकेटमध्ये. बघा काय होतोय. आणि आता फुलटा चेंडू बघा काय करताय. पंचाकडे दाद मागले जाते, परंतु एकदा पळून काढलाय, 2 धावा पळून काढल्यात. वाईड आणखी 2 अशा 3 धावा मिळत आहेत. बघूया किती आपल्याला जे स्पॉन्सर लागले होते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि कीपरसाठी गॉगल, नरेंद्र काका वाडेकर यांचा सत्कार इथे थोड्याच वेळात होणार आहे. त्यांचा सत्कार करतील आपले सन्माननीय किरण शेगुलकर. त्यांना शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन. नक्कीच सन्माननीय नरेंद्रजी वाडेकर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच आपण साहेब सकाळपासून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आणि सहर्ष स्वागत आपलं आहे. आणि नक्कीच या पुढच्या वर्षी देखील या ठिकाणी फटका तर सजवलाय, चेंडू जातोय सीमारेच्या पार, मिती धावा 6, येतोय षटकार. खरोखरच आपल्या नावाला असा साजीचा खेळ करतोय अनिकेत पेटावे. अनमिटन राहायचं षटकारांची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी मिळण्याचा मानस ठेवलाय तो अनिकेत पेटावे यांनी. खरोखर षटकारांचा महाराज म्हणावं लागेल. ते या फलंदाजाला विशालवरती हमला बॉल केलाय. पुन्हा एकदा चेंडू लेग स्टँडच्या बाहेर जातोय. चेंडू अडवीपर्यंत किंवा मिस झालाय आणि त्याच्यानंतर 1 धावा मिळते, 2 धावा मिळतात त्या नाकवा 11 या संघाला. विशालच्या रूपात काहीच सहल मारा होतोय. षटकार खेळल्यानंतर पुन्हा आमंत्रण. नक्कीच आपण नक्कीच या ठिकाणी नरेंद्रजी वाडेकर साहेब आपल्यातून रजा घेत आहेत. अतिथी देवो भारतीय संस्कृती आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये जपली जाते आणि आजही या स्पर्धेच्या माध्यमातून ती जपली जाते. त्यांचा सत्कार केला जातो. एकदा टाळ्या वाजवायच्या. प्रत्येक जर पाहिलं तर मॅचमध्ये आपण ज्या ट्रॉफीज पाहिल्या त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत. नक्कीच शुभ सन्मान या स्पर्धेची ओळख असेल आणि नक्कीच आपल्यातून ते रजा घेत आहेत. जाऊया मॅचच्या आतमध्ये. खरोखर सोय कसं मला म्हणावं लागेल. आता मात्र चेंडू बॅटची कड घेऊन जाते बॉलिंग दिशेने. बघूया काय येतोय पंचांचा इशारा आणि जर येतोय चौकार. या चौकारावर धावसंख्या होते ती 30. विजयाची एका धावेची गरज आहे. बघूया मी म्हटलं होतं 2 चेंडू षटकामध्ये हा सामना अनिकेत पेटावर राहिला तर संपू शकतो. बघूया या षटकात सामना संपतोय का. एका धावेची गरज. सामना बरोबर झालाय, परंतु सामना जिंकण्यासाठी एक धाव करणं अनिवार्य आहे. त्याच्यामुळे 1 धाव किती महत्वाची आहे. बघूया विशाल काय करतोय आपल्या या गोलंदाजीवरती. अनुराग मग पाठवतो का. विशालचा चेंडू पुढे चेंडू 3 तडकवला. चेंडू पायावर आदळतो आणि 1 धाव मिळते आणि नाकवा 11 संघ विजय झालाय. अनमिटन राहून आपल्या ग्रुपमध्ये टॉप केलाय ते नाकवा 11 संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील वाटचालीची शुभेच्छा. साक्षी 11ने खरोखर सुरेखाचा खेळ केला म्हणून आता मात्र त्याला एक चान्स आहे या गटामध्ये. साक्षी 11, शिवाज्ञा रायडर्स आणि रिदान 11 या तिन्ही संघाने आपला एक सामना जिंकल्यामुळे 3 संघ क्वालिफाय झालेत. परंतु बघूया